वास पारणी राखिला दारवंटा केला भोगवटा महालागे वंश परंपरा दासमी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणी राखिला दारवंटा केला भोगवटा महालागे पांडुरंगा करू लेकरू माग बसवले जाऊ दे माग बस पांडुरंगा करू त्यांच्या विमानाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार पाठीमागे बसा पाठीमागे बसा. तिकडे थांबवा ना कोणीतरी, इकडे जागा नाही म्हणा. हा उशिरा चालले पुढे पुन्हा बसा खाली. तिथं बसू नका. अरे तिकडेच थांबवा ना चोपदार कोणीतरी. एक जण थांबा. काय लाड चालला उगच पार उशिरा चालले सर्वांच्या पुढे तुडवत. हे कशासाठी बसले लोक आधी? एवढा लाड करायचं काय कारण आहे? विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरा करुणा करा दडाडा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. तीन सिरे सहा हात तीन सिरे सहा हात शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजाची चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण जांचरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जंदया भाषे दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया भाषे दंडवत. आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका सावका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका श्रोते
पोपड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे माझ्या वडिलाची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणी राखिला दारवंटा केला भोगवटा महालागे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिणाम सालाबाद प्रमाणे याही वर्षी थोर संत जनसेवानंद सुभाषजी महाराज यांच्या 17व्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या पारमार्थिक ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा संस्थेच्या संबंधाने आमचे गुरुबंधू हरिभक्तिपरायण लोमटे महाराज यांच्या द्वारा घडवून आला. काटकसर नाही, भागवा भागवी नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं तसं पूजनीय सुभाष महाराजांच्या पारमार्थिक ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा. एक महिना संपणार नाही एवढे मृदंगाचार्य आहे. 22 जण आहे. या सगळ्या मृदंगाचार्यांना व्यासपीठावर नमस्कार करतो. इकडची सर्व गायनाचार्य मंडळी, इकडची गायनाचार्य टाळकरी महाराज मंडळी, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था, या सर्वांना प्रथमतः मनोभावे वंदन. अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून पूजनीय महाराजांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन दररोज त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. पूजनीय महाराजांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. या संबंधाने उपस्थित मायबहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले श्रोते, तुमचे पाहुणे बरं का, ज्यांच्याकडे आमचा मुक्काम असतो कळमला, ते देशमुख कुमार भाऊ भैया, दिलीपराव पाटील, इकडे बरेचसे पाटील. तुम्ही कधी आले? तुम्हालाही नमस्कार. बापरे, हे सगळे अंगरक्षक, सगळे भालदार चौकदार, त्यांनाही नमस्कार. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. तब्येतीनं बारक आहे पण आवाज मोठा आहे. तुलाही धन्यवाद. शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद. या कार्याचा स्वतःचं घरचं कार्य समजून प्रसार करणारे पत्रकार, त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल पूजनीय ज्यांच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम आहे, रोज याटोमध्ये येऊन कळमला त्यांनी माझी रामकथा ऐकली. तुमचे वडील रोज याटोत यायचे कळमला. तो एक संबंध आहे. आणि आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत बाबांनी शिक्षण घेतल्यामुळे त्या संबंधाने आमचे गुरुबंधू आहे. म्हणून वेळात वेळ काढून दरवर्षी इथं हाजरी लावावी लागते. नाही काल्याचं नको, गर्दी असते, ते बंद केलं. हा तिथून येता येईना मला. दोन तास गेले त्याच्यात. म्हणून म्हटलं काला तुम्ही कोणाला आहे द्या, त्याच्यात नाही जमत, आपलं स्वतंत्र. हा बास. विठ्ठला
जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाकडे हक्काची मागणी मागतात. मागणी आणि संत या दोन शब्दाचं एकत्रीकरण नाहीच. कारण मागतात ते संत नाही, आणि जे संत आहे ते मागत नाही. उलट इकडे बॉक्स आहे, बसा तिथे जाता, बॉक्स आहे इकडे. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा कोणाला पाहिजे रे? बरोबर लावा लाव. माय स्टँड आहे, नाही तर हातात धरायला लावशील. स्टँड आहे जमला. तुलसी कर पर तुलसी कर पर कर करे, करतल कर ना करे, जिस दिन करतल कर करे, उस दिन मरण भले. मोबाईल ठेवून द्या साहेब, ठेवून द्या. तुलसीदासजी म्हणतात, देण्याकरता आमचा हात हातावर असेल. तुलसी कर पर कर करे, करतल कर ना करे, जिस दिन करतल कर करे, जेव्हा हात पुढे करण्याची वेळ येईल, उस दिन मरण भले. हात पसरी जिने धिक त्याचे तुका म्हणे करी ब्रह्मांड फेकणे, हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने धिक त्याचे. प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. आणि स्वभाव कशाला म्हणतात? ज्याच्यात बदल होत नाही. मराठी भाषेत म्हण आहे की नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय नाही, मेलं तरी नाही जात. कुत्रा आणि पुछडी छे महिना नळीमा राखे, ते पण वाकी ने वाकी. ही गुजराती भाषेतली म्हण आहे. कुत्र्याचं शेपूट 6 महिने जरी नळीत घातलं तरी वाकडेपणा हा शेपटाचा स्वभाव बदलत नाही. तिकडची गोष्ट सांगतो. एका सुशिक्षित बेकारानं काही काम नव्हतं कुमार भाऊ, म्हणून लोखंडाची नळी घातली कुत्र्याच्या शेपटात. वजनानं शेपूट सरळ झालं महाराज, सरळ झालं वजनानं. 6 महिने. त्याला वाटलं प्रयोग यशस्वी झाला, म्हणून गावकऱ्याच्या कानावर घातलं की जगात कोणीच केलं नाही ते पठ्ठ्यानं करून दाखवलं. आता आपल्या गावचं नाव गिनीज बुकात येईल. आपल्या पिढ्या म्हणत आल्या कुत्र्याचं शेपूट वाकडं, पण पठ्ठ्यानं सरळ केलं. गावकऱ्यांनाही मुद्दा पटला. मग शेपटातून नळी काढायचा कार्यक्रम ठरला. तोही प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते. बॅनर लावले तालुकाभर, त्याच्यात कुत्रन, त्याच्या शेपटात नळी, आणि ज्यानं घातली नळी ते सुशिक्षित बेकार. बॅनरवर जाहिरात झाली. प्रचंड गर्दी बरं का दिलीप पटेल. स्टेजवर 4. ज्याच्या शेपटात नळी घातली ते कुत्रं, ज्यानं नळी घातली ते सुशिक्षित बेकार, ज्याच्या हस्ते काढायची ते प्रतिष्ठित, आणि गावाच्या वतीनं एक निवेदन द्यायला. इथे जमलेल्या प्रेक्षकांनो, कशाकरता तुम्ही जमला याची कल्पना आहे. सगळ्या आपल्या पिढ्या किती मरत आल्या, आत्तापर्यंत बोलत आल्या की कुत्र्याचं शेपूट सरळ होत नाही, वाकडंच राहतं. पण आपल्या गावच्या सुशिक्षित बेकारानं हा यशस्वी प्रयोग केला. आता जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावचं नाव जगात गिनीज बुकात येणार आहे.
आता अमुक अमुक इथे आलेले आहे, त्यांच्या हस्ते शेपटातून नळी काढायचा कार्यक्रम होणार आहे. नळी काढली, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. अरे अजून काढायची आहे. हे प्रास्ताविकवालं बसलं, मग नळी काढणारं प्रतिष्ठित उठलं. त्याने एका झटक्यातच नळी काढली. नळी काढली दिलीप पाटील, पण समाजाकडे पाहिलं, एकाने टाळ्या वाजवली नाही. म्हणलं अरे अरे ठरलं होतं, शेपटातून नळी काढल्यावर टाळी वाजवायची ठरलं होतं, टाळी का वाजली नाही? नळी निघली नाही का? म्हणून प्रतिष्ठितानं कुत्र्याकडे पाहिलं तर शेपूट 90चा काटकोण करून वर गेलेलं. 6 महिने होतं. याला म्हणतात स्वभाव. कुत्रा आणि पुछडी 6 महिना नळी मा राखे, ते पण वाकी ने वाकी. आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या. दैव योगे झाला भाग्या, दैव योगे झाला भाग्या. झाला वाग्या, यज्ञ झाला वाग्या. याचा एक राहिना, कोण राहिला, याचा एक राहिला, कोण राहिला. याचा एक राहिना. मुळे स्वभाव राहिना, मुळे स्वभाव राहिना. स्वभाव जाईना, स्वभाव ए, जाईना, मूळ स्वभाव राहिना. आधी होता ग्रामदोषी, आधी होता रामदोषी, राज्य थोडे देवदासी. त्याचे पंचांग राहिना, मुळे स्वभाव जाईना, स्वभाव राहिना, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, आधी होती दासी. आधी होती दासी, आधी होती दासी. पट्टराणी केले तिची, पट्टराणी केली, पट्टराणी केली. तिचे हिंडणे राहिना, तुझ्या हिंडणे राहिना, तिचे हिंडणे राहिना. मुळे स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना. बस भरपूर झाला. स्वभाव आता याच्यावर कीर्तन होईल एवढं झालं. ज्याचा जो स्वभाव आहे त्याच्यात बदल होत नाही. म्हणून जीवाचा स्वभाव, देवाचा स्वभाव आणि संताचा स्वभाव. जीवाचा स्वभाव आहे मागत राहणे. आमचा सत्यनारायण सुद्धा सगळे सामान महाराज 11 रुपयाचं असतं. किडक्या, सुपाऱ्या, कुचक्या, खारका जे चालत नाही कुठं ते सत्यनारायणाला चालवतात. पण 11 रुपयाचं सामान संकल्प सोडताना दिलीपराव 65 डब्याच्या मालगाडी एवढा. ब्राह्मण पुढे म्हणतं, यजमान मागणं ममा म्हणाय मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनि 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 जन्मो जन्मांतरेषु. अरे 11 रुपयाचं सामान, मागणी 65 डब्याच्या मालगाडी एवढी. पंढरपूरला जाताना पांडुरंगाला आम्ही मालक समजून पाया पडतो आणि पाया पडल्यावर गडी समजून काम सांगतो. पाया पडतो तेव्हा मालक समजून, आणि पाया पडल्यावर चिल्या पिल्याची पाटी आहे म्हणतो कळमला. तिकडे लक्ष द्या. पाया पडायचं मालक समजून, काम सांगायचं गडी समजून. मागत राहणे हा जीवाचा स्वभाव आहे. काही न मागणे हा संताचा स्वभाव आहे.
काही मागणे हे आम्हा काही मागणे आम्हा काही मागणे आम्हा काही मागणे आम्हा वडिलाची रीत जाणतस वडिलाचे दानत वडिलाचे दानत काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. आणि जो मागत नाही महाराज त्याला आग्रह करणे हा देवबाप्पाचा स्वभाव आहे. जो मागत नाही, घरून याद्या करून जातात पंढरपूरला सुशिक्षित बेकार अविवाहित निर्धन शेतकरी सगळ्यांचं मागणं असते. सुशिक्षित बेकार म्हणतो यंदा नोकरी लागू द्या, अविवाहित म्हणतो वैशाखात तरी सुपारी फुटू द्या, निर्धन म्हणतो लॉटरी लागू द्या, कास्तकार म्हणतो विहिरीचं काम चाललं पाणी लागू द्या. त्याच्या तोंडाकडे पाहत नाही. आणि जो मागत नाही त्याला देवबाप्पा आग्रह करतात. जेव्हा जेव्हा तुकोबारायणी पांडुरंगाकडे यावं, पांडुरंगाने खाली मान घालावी. याचं कारण सांगतो. संत सावकार आहे आणि भगवान कर्जदार आहे. लक्षात ठेवा. अनेक जन्माचं निष्काम सेवेचं साधू संताचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. मग सावकार दारात आला की कर्जदाराची मान खाली जाते. सावकार पानाचा विडा, अंगठ्या, सिगरेट अंगणात येऊन उभा राहतून त्याचं ते 10 वर्षाचं पोर असतं कर्जदार. बाप कुठा रे तुझा? त्याला म्हणतात सावकार. घरात आहे, बोलाव त्याला. सावकार आलं म्हणावं. हां, सावकार कशाला म्हणतात? पोरगा आत आलं, बाबा सावकार आलं. वाकतच येतो कर्जदार. चहा घेता का, कॉफी का, दूध? तिन्ही तूच घे, पैसे काढ. जरा हळू बोला. का? अहो मुलाला बघायला पाहुणे आले, लग्नाचं फायनलचं चालू आहे. तुम्ही जोरात बोलला तर ते म्हणाल हे कर्जबाजारी दिसतंय, मुलगी देणार नाही माझ्या मुलाला, पैसे काढ. हे गयावया करतं ते. बस तो प्रकार. संत हे अनेक जन्माचं सेवेचं ऋण देवाच्या डोक्यावर, म्हणून संत सावकार आहे आणि भगवान कर्जदार आहे. ज्या ज्या वेळेला तुकोबारायणी पांडुरंगाच्या दर्शनाला यावं त्या त्या वेळेला पांडुरंगानं खाली मान घालावी. बरेच वेळ. पण एकदा, आता काही तास राहिला आपल्याला, पांडुरंग तुकोबारायाकडे पाहू लागले. देवा कमाल झाली भाऊ. का? अहो बऱ्याच वेळा मी तुमच्या दर्शनाला यायचो तेव्हा खाली मान घालायचे, आणि आज माझ्याकडे पाहता. त्याचं कारण आहे तुकोबाराय. काय? अहो जे याद्या करून येतात मी त्याच्या तोंडाकडे पाहत नाही. तुमच्याकडे पाहण्याचा उद्देश एकच आहे. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतेला पाहे मुखाकडे. तुम्ही काहीतरी मागावं या अपेक्षेनं पाहतो तुकोबाराय. देवा तुला किती वेळा सांगितलं
तुमच्या सुतईचा सडा मला नको. अरे सुतईचा सडा नको तर मग माझ्याकडे येता कशाला? पर्याय आवडी दर्शनाची, पर्याय कामने माझा न लागे न सोडी, कामने तुझी न लागे न सोडी, तुझे न लागे न सोडी आहे वड कीर्तनादर आवडे तुझे न लगे दसोडी, सुतईचा सडा नको येता कशाला? पर्याय आवडी दर्शनाची. आणि वडिलाची रीत जाणत असो. जर काही मागितलं ना देवा तर आमचे वडील हसतील की हे कसं पोर जन्माला आलं. काही जरी मागो तुझ, काही जरी मागो तुझ, तरी माझा हासती पूर्वज, तरी माझा हासती पूर्वज, तरी माझा जरी मागो तुझं तरी माझं हासती पूर्वज. तुकोबार आहे. प्रत्येक वेळेला अपमान करता मी मागा म्हणतो, तुम्ही मागत नाही. देवा आता खरं बोलतो, एकच तास राहिला, खरं बोलतो. तुमच्या बऱ्याच वस्तू आवडल्या, मग मागा ना, तेच तर अडचण आहे. तुम्ही उसनं आणलं, काय संताचं भांडण आहे. आणि उसण्याचं मागायचं नसते. काय आवडलं? तुमच्या कानातली कुंडलं आवडली, पण तपासा अंती कळालं की तुम्ही दुसऱ्याची आणली. मागो कुंडले करणीची, मागो मागो कुंडले करणीची, तरी तू आणली कर्णाची, तरी तू आणली कर्णाची, बरोबर करू. वेळेत सगळे, तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, सगळे वेळेत होईल बरोबर. हा फक्त ते आपल्या बोलण्याला पुरावा असा म्हणून प्रमाणामधून मधून द्यावं लागतं. बुवाच्या बोलण्याला पुरावा पाहिजे. जो बुवा बोलण्याला पुरावा देत नाही त्याला पुरावा जाऊ द्या. मराठीकडे तुम्हाला म्हणून हे प्रमाण मराठी यांनाही कळली वाटते. हां, कुंडल आवडली देवा,
पण तपास केल्यावर कळलं की तू दुसऱ्याची आणली. मागो कुंडले कर्णीची अंतरे तू आणली कर्णाची. आणि उसण्याचं मागायचं नसते. ज्याने उसणं आणलं ते मागायचं नाही. मग काय कुंडलच आहे का? आहे ना, याच्यावर कीर्तन होईल एवढं आहे. मुकुट आवडला मुकुट. मग तपास केल्यावर कळलं 7-12 की तोही दुसरेच. मागो मुकुट माथाचा मागो मागो मुकुट माथाचा तरी तू आणला इंद्राचा. तरी तू आणला इंद्राचा. तरी तू आणला इंद्राचा. तरी तू आणला इंद्राचा. तरी तू तरी तू आणला इंद्राचा. मागो मुकुट माताचा. तरी तू आणला इंद्राचा. तरी तू आणला इंद्राचा. तरी तू आणला शाबास. तरी तू मागो मुकुट माथाचा तरी तो आणला इंद्राचा. जे उसण मुकुट आवडला पण इंद्राचा आणला. कुंडला आवडली ते कर्णाची आणली. एवढंच आहे का? नाही ना, तुमचा शेला आवडला. मग तपास केल्यावर कळलं की एकच आहे. तेवढं मागितल्यावर तुम्ही काय वापराल? मागो पितांबर सेला आणि तो कासेशी कशीला. पुन्हा सांगतो देवा, तुमच्या पायातले तोडर आवडले पण कळी काळ घाबरतो त्या तोडराला. मग मागो तोडर पायीचा धाक जाईल असुराचा. म्हणून काही न मागो. म्हणून आम्ही काही मागत नाही. तू पार 10 वाजले काय मागा काय मागा काय. तुकोबार आहे. प्रत्येक वेळेला अपमान करतात. काय वाटलं तुम्हाला मी काय हातगाडीवरचा माल आहे का? कोई चीज उठाव 1-1 रुपया. मग शेष महेश दिनेश गणेश सुरेश जहू जाही निरंतर ध्यावै जाही अनादि अनंत खंड अच्छेद अभेद सुभेद बतावै नारद से शुक व्यास रटै पची आरे तव पुणी पारन पावै. मोठमोठ्याच्या ध्यानाला शेष महेश दिनेश गणेश आणि सुरेश हे 5 शब्द आहे. शेष आता सगळ्या आमच्या वारकरी मंडळीला प्रमाणपाठ आहे. पुसू नका बाई. वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्र देवगाहो विटेवरे उभा शेष. महेश म्हणजे भगवान शंकर. कुठं आहे? कशा करता? स्मशानासी वस्ती रुद्र करी. त्यागुणी कैलासा सर्व ही संपत्ती. स्मशानाची वस्ती रुद्र करी. स्मशानासी वस्ती त्यागुणी कैलासा सर्व ही संपत्ती. स्मशानाची वस्ती रुद्र करी. सर्वही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी कासया कारणे ब्रह्म शोधावया. शेष महेश दिनेश म्हणजे सूर्यनारायण. गणेश म्हणजे गणपती बाप्पा आणि सुरेश म्हणजे इंद्रदेव. शेष महेश दिनेश गणेश सुरेशहु जाही निरंतर ध्यावय. जाही अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय. नारद से शुक व्यास रटै पछे आरे तवु पुणे पार न पावय. हा नारदासारख्याच्या शुकाचार्यासारख्याच्या ध्यानाला आकलन होणारा भगवान मी
आणि 9 वाजल्यापासून काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा, तास झाला तुम्ही माझा अपमान करता. देवा खरं सांगू, अजिबात मागायची इच्छा नाही, पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून नव्हे, तुम्ही तासभरापासून आग्रह धरला काही मागा म्हणताय म्हणून. मनसी काही मागा, मनसी काही मागा, हेच देगा पांडुरंगा, 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 हेच देगा पांडुरंगा. मनसी काही मागा, हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा. अजिबात इच्छा नाही, पण तास झाला आणि तू माग म्हणतोय माग म्हणतोय माग म्हणतो. मनसी काही मागा म्हणून हेची देगा पांडुरंगा. पांडुरंग प्रसन्न झाले. तुकोबाराय हो बरं वाटलं व अजिबात न मागणारे संत तुम्ही, पण हेची देगा पांडुरंगा म्हणेपर्यंत मजल गेली. बरं वाटलं, पण आता फक्त 55 मिनिटं आहे. मग हेची देगा म्हणजे नेमकं काय? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, शाबास शाबास पांडुरंगा, बस जेवढं पाहिजे तेवढं. अरे ते तुकडे बरोबर वेल्डिंग करायचे तेव्हा जमते ते. इथपर्यंत आलो आपण. तुझी चरण सेवा पांडुरंगा. पण तुकोबार लक्षात आलं बरं का देवा, तुला वाटल अजिबात न मागणारे संत तुकाराम महाराज, पण 10 वाजता पठ्ठ्यानं मागायला लावलं की नाही, तर लक्षात घ्या मी भीक मागत नाही, तुम्ही तुमच्या पदरचं देत नाही, मग माझ्या बापाची ठेव. माझ्या वडिलाची मिरासी का देवा, मिरासी का देवा, बोला बोला. मिरासी का देवा, मिरासी का देवा. माझ्या वडिलाची मिरासी का देवा, मिरासी का देवा. माझ्या वडिलाची
शेवटी तुकोबारायला पठ्ठ्यानं मागायलाच लावलं की नाही. पण एक लक्षात ठेवा देवा, मी भीक मागत नाही आणि तुम्ही तुमच्या पदरचं काही देत नाही. मग पठ्ठ्याच्या बापाची ठेव मागतो हे लक्षात ठेवा. माझ्या वडिलाची मिरासिका देवा. आता मिराशी शब्दाचा अर्थ आजोबाच्या इस्टेटीवर नातवाचा अधिक हक्क असतो दिलीपराव मुलापेक्षा. म्हणून आज्याची मिरास शब्द आहे का नाही. आज्याची मिरास कळलं ना तुम्हाला. बापापेक्षा हक्क जास्त नातवाचा आजोबावर असतो. दोघांचं एवढं प्रेम असते नातवाचं आणि आजोबाचं. आजोबा दिवसभर उपवासी राहतो बाहेर गावला गेला म्हणजे, पण नातवासाठी खाऊ आणतोच. आणि नातूही म्हणतो पप्पा काही आणत नाही, माझा आजा आणतो, हे अपेक्षा करतो. पण शेवटी नातू शब्दाचा अर्थच तो आहे. नातू आजोबाला सांगतो, आजोबा तुझ्या इष्टटीचा मालक ना तू. हे मराठी कळती वाटते तुम्हाला. नातू म्हणतो आज्याला, हे आज्याची मिरास. तुझ्या इष्टटीचा मालक ना तू. मग नातू तरी म्हातारं 92चं झालं दिलीपराव, तरी नातवाच्याही ताब्यात कारभार देत नाही. नातवाचं लग्न होतं, त्याला मुलगा झाला, तो 15 वर्षाचा झाला म्हणजे याचा पंतू. आणि तो पंतू पंजोबाला म्हणतो, पंजोबा 15 वर्षापूर्वी माझ्या बापानं तुम्हाला सांगितलं होतं म्हणे, काय तुझ्या इष्टीचा मालक ना तू. हो तरी पंतू. हे चांगली कळते भाषा. धाराशिवची लोक हुशार आहे. आज्याची मिरास, आज्याची मिरास. मग याही दृष्टीनं आम्ही हक्कदार आहोत, कारण आम्ही नातू लागतो. तसं तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आईते केले न हो. तुकोबाराय म्हणतात ब्रह्मदेव सुद्धा आमच्यापासून झाला, विधीचे जनिते. कारण तुकोबाराय कोण आहे म्हणे, रामेश्वर भट्ट दिजा तुका विष्णू नाही तुझा. विष्णूच्या नाभीतून कमळ आणि कमळातून ब्रह्मदेव, म्हणून विधीचे जनिते. ब्रह्मदेवालाही जन्माला घालणारे आम्ही आहोत. पण इथला लौकिक भाग, पांडुरंग विष्णू आहे, तुमच्या कमळातून हृदयातून निघालेलं कमळ, त्यातून ब्रह्मदेव झाला आणि ब्रह्मदेवापासून मग आम्ही झालो. म्हणजे ब्रह्मदेव हा उत्पत्ती करतो, तो बाप, आणि त्याला तुमच्यापासून जन्माला यावं लागलं आजा. आता आजाची मिरास बरं का. आम्ही हक्कदार आहोत, भीक मागत नाही. माझ्या वडिलाची मिरासिगा देवा. आपण नेमकं काय मागायचं आहे? तुझी चरण सेवा पांडुरंगा. मर्म आहे महाराज. चरण सेवाच का? तुझं डोकं दाबून देईल, पाठ दाबून देईल, हात दाबून देईल, चरण. आणि चरण कशाला म्हणतात? चरण वेगळे आणि पाय वेगळे. कुमार भाऊ, चालण्याच्या कामी उपयोगाला येतात ते पाय, आणि तीर्थ घेण्याच्या लायकीचे असतात ते चरण. कारण काय? उत्तर आचरण. हे शब्द जवळजवळचे आहे. आचरण ज्याचं आहे त्याच्या पायाला म्हणतात चरण. रामचंद्र प्रभू आणि सीता दोघं बसले होते. रामायण होऊन गेलं इथं बरं का बाबा, पण तुम्हाला काय ऐकायला मिळालं नाही व्यापामुळे. याचंच असते. नवरीच्या बापाला सगळे जेवू घालायचे असतात, स्वतः उपवाशीच राहते. हा ना, नवरीचा बाप. रामचंद्र आणि सीता बसलेले, दोघाचा संवाद चाललाय. चरण मेरे अच्छे है,
चरण मेरे अच्छे है, चरण मेरे अच्छे है, चरण मेरे अच्छे है. दोघाचं चालू आहे. मेरे चरण अच्छे, मेरे चरण. इतक्यात लक्ष्मणजी कंदमुळे घेऊन आले. 10:15 लगेच आले. ते येते बरोबर. लखन जी, और 9 बजे से तुम्हारी भाभी कहती है चरण मेरे अच्छे, मैं कहता हूँ चरण मेरे. तू चरण सेवा करने वाला बिरागी संत, सही निर्णय देना. चरण किसके अच्छे है? भैया भाभी आपसी समझौता कर लो ना, हमें क्यों धर्म संकट में डाल रहे हो? भैया को आएगा गुस्सा, नहीं तो भाभी होगी नाराज. नहीं तो बिरागी संत है, सही निर्णय देना. तुम्ही सांगा दादा. चरण मेरे अच्छे आहे. माँ सीता का चरण मेरे अच्छे. लक्ष्मणजी त्याची आयडिया सांगतो. आयडिया मोबाईल. हात दाखवले रामाच्या चरणाकडे आणि पाहलं सीतेच्या चरणाकडे आणि मुखातून शब्द. लक्ष्मण न्यायाधीश, पहा तुम्ही कशी काय आयडिया केली. ये चरण से ये चरण अच्छे. सीता भाभी खुश. शाबाश लखन जी, शाबाश. भाभी ज़्यादा खुश मत होना. ये चरण से ये चरण अच्छे हैं. भैया के चरण नहीं होते तो तुम्हारे चरण को कौन पूछता? झालं. आता भाभी नाराज झाली. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. राम खुश. शाबाश लखन, शाबाश. भैया आप भी ज़्यादा खुश मत होना. आपके चरण आचरण से अच्छे लगते हैं भैया. अगर तुम्हारा आचरण नहीं होता तो तुम्हारे चरण को चरण कौन बोलता? मग हे शब्द चरण कशाला म्हणतात? ज्याचं आचरण आहे त्याला म्हणतात चरण. म्हणून तर काहीच्या जोड्यावर डोके आहे, काहीच्या डोक्यावर जोडे आहे. खिसा कापताना एस टी स्टँडवर सापडला जपकट. पकडल्या गेला की ज्याला मारायला मिळालं नाही जन्मात ते जोडा काढतं डोक्यावर, जोडा काढतं डोक्यावर जोडा. पण एक महात्मा यष्टीतून उतरला. चाकरवाडीची माऊली लोक काय गर्दी करायचे महाराज. जोडे काढू देत नव्हते तर डोकं आपटायचे. महात्मा यष्टीतून उतरला तर जोडे काढू देत नाही, याच्या जोड्यावर डोके. का? त्याच्या डोक्यावर जोडे आणि याच्या जोड्यावर डोके. याला म्हणतात चरण. 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 आणि काय म्हणतील, अहो तुमच्या साधू संताचे न देवाचे चरण तर सावळे आहे, आमचे तर गोरे आहे. अरे तुझे गोरे नाही, पांढरे राहू दे, पांढऱ्या पायाच्या तरी पायच. त्यांचे सावळे असू दे तरी चरण. का? आचरण. विठ्ठल विठ्ठल. दुसरं काही नको देवा. कारण मोठ्या मोठ्या नसीबवानाला सुद्धा ही सेवा मिळत नाही महाराज. आता सर्व डोळ्यापुढे चित्र आणा. समुद्र मंथन झालं, त्याच्यातून 14 रत्न निघाले. लक्ष्मी. आता मंगलाष्टक पाठ आहे तुम्हाला. कौस्तुभ पारिजातक सुरा धनवंतरी चंद्रमा गावा कामदुधा सूर्यब्रह्मादि देवांगणाश्रम सप्तमुखे वेशे म्हणून शंकोमृतम चांबुदे रत्नानि ह चतुर्दशम. लक्ष्मी निघाली तेव्हा सगळे कांजीचे कपडे घालून लाईनला बसले. लक्ष्मी हार घेऊन चालली. हे बळच मुंडकं घालायचे हारात, ती काढून घ्यायची. अशानं जमते का लग्न? पुढे लक्ष्मीनं पाहायला सुरुवात केली. देवाचा राजा इंद्र तिथून पाहू लागली. थांबली थोडा वेळ. देवाचा राजा आहे, स्वर्गलोक ताब्यात आहे, याला पती करायला हरकत नाही. पण विचार केला, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती. 14 इंद्र मरतात. मग किती वेळा कुंकू पुसायचा कार्यक्रम करावा? केलं कॅन्सल. बिदिरच होतो. केलं. पुढे ब्रह्मदेवाला पाहिलं. सत्तेलोक ताब्यात आहे,
याला पती करायला हरकत नाही. पण लक्षात आलं या बाबाला शकन सॅटरडे नाही, बकरी ईदची सुट्टी नाही, 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी नाही, सारखा कारखाना चालू आहे. कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा. ब्रह्मदेवाला जातिवंत कुंभार म्हटलं, कुलाल हाडाचा. आणि परिचय ज्याचा मुलगा चहाडी लावण्यात पटाईत आहे नारदजी, त्याचा हा पप्पा. कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा. करतो काय? अखंड घडवितो मडके रे. तुम्ही आम्ही त्याच्या कारखान्यातले मडके आहो. अखंड कारखाना बंद नाही, सरकारच्या नाकी 9 आणले. महाराज सुरुवातीला ते टी व्ही वगैरे नव्हते, तमाशावाले प्रचार करायचे. 2 किंवा 3 मुले पुरे. मग काय होतं जुन्या मंडळीला माहीत आहे, लाल त्रिकोण कुटुंबाची खूण. तमाशावाले लाल त्रिकोण कुटुंबाची खूण. तेवढ्यानं समाज आटोक्यात येईना. मग बदल केला, हम दो हमारे दो. त्याच्याने आवरे ना. पुन्हा सुधारणा केली, हम दो हमारा एक. तरी 140 कोटीच्या वर गेली संख्या. आता पुन्हा काय करतंय कोणास माहीत. आपल्याला नाही धोका म्हणतो, हिम सांगतोय. अखंड घडवितो मडकी रे ब्रह्मदेव. मग याला पती करून काय, कुठे बाहेर जायची सोय नाही, केला कॅन्सल. दुर्वासाकडे बघितलं, तपस्वी आहे पण क्रोध आवरला नाही, दुर्वासही कॅन्सल केला. परशुरामापुढे थांबल्या. 21 वेळा निक्षत्री पृथ्वी करायची ताकद आहे. यांना पती करायला हरकत नाही. पण मागचा आढावा घेतला. म्हणे यानं आयचा बापाचा ऐकून मायरेणुकाचा खून केला. लक्ष्मीनं विचार केला, जे पप्पाचा ऐकून मम्मीचा खून करतं ते बायको ठेवल का जिवंत घरात? कशाला विघ्न विकत घ्या. केलं कॅन्सल. कॅन्सल केलं. पुढे भगवान शंकराकडे, कैलासपती आहे, पती करायला हरकत नाही. पण लक्षात आलं याच्यासोबत फिरायला जायची हिंमत नाही. का? भूते वेताळ नाचती हर्षयुग. काय फिरायला जायचं, भूत नाही. केलं कॅन्सल. भगवान विष्णूकडे पाहलन पागल झाली. राजस कुमार मदनाचा पुत्र, राजस कुमार मदनाचा पुतळा. शाबास शाबास. रविशेषी कळा लोकनिया लोकनिया रविशेषी कळा लोकनिया लोकनिया. कस्तुरी मळवटे चंदनाची मोती, कस्तुरी मळवटे चंदनाची मोती. रविशेषी कळा लोकनिया लोकनिया रविशेषी कळा लोकनिया लोकनिया. कस्तुरी राजस कुमार मदनाचा पुतळा रविशेषी कळा लोपलिया. पुढे आली लक्ष्मी. विष्णुदेवानं पाठ फिरवली. पुन्हा पुढे आली, पुन्हा पाठ फिरवली. पुन्हा विष्णू भगवान म्हणाले, लक्ष्मी कितीही प्रयत्न केला तरी तुला अपेक्षित सुख मिळणार नाही. मग फक्त माझ्या चरणाची सेवा मिळेल. एवढं ऐकलं लक्ष्मी नाचायला लागली. तिच्या भाग्याचं वर्णन ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायने केलं. अभिमान सांडुनी पांडवा, सर्वस्वे करुणी सेवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. दैव शब्द आहे म्हणजे लक्ष्मी सारखीच्या एखादीच्याच नशिबाला मिळण्या इतकी चरण सेवा दुर्लभ असल्यामुळे दुसरं काही नको, तुझी चरण सेवा पांडुरंग, तुझी चरण सेवा पांडुरंग.
सेवा पांडुरंगा बरोबर चालू आहे आपला. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आता संवाद आहे. पांडुरंग म्हणाले तुकोबाराय, आता 10:30 होत आले. 9 वाजल्यापासून माझ्या वडिलाची मिराशी, माझ्या वडिलाची मिराशी, माझ्या एवढं हक्कानं मागण्यासारखं तुमच्या बापानं काय केलं होतं? उपवास पाराने राखला दारावर. उपवास पाराने राखला दारावर. तुमच्या बापानं काय केलं होतं? काय केलं होतं? उपवास, पारणी, राखीला दारवंटा. हे नंतर पाहू. आता हे शब्द लक्षात ठेवा फक्त. उपवास केले, पारणी आणि दारवंटा राखला. आणि कोणासाठी केलं म्हणाल तर? केला भोगवट्टा आम्हाला की मग हक्काचं मागणं आहे माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. एकदा सर्वांनी हात वर करा. बरोबर 11ला मोकळे करतो तुम्हाला. टेन्शन घेऊ नका. आधी बडे टेन्शन नाही घ्यायचं. हा एवढे घे भाऊ शूटिंगमध्ये हात. शाबास. नंतर घेऊ एका तालात. हा टाळ पखवाद वाजवायचा नाही. मी सांगेल तेव्हा वाजवायचा. एकदम मस्त आहे पोरं. एका तालात पखवाद, एका तालात टाळ. म्हणून त्यांच्या गुरुजीला धन्यवाद देतो. या शिकणाऱ्या मुलांना. हे पुढची पिढी तयार आहे. आता पुढे 60-70 वर्ष धोका नाही आपल्या परमार्थाला. हे लेकरं पहा बरं. हात वर करा. शाबास. एका तालात विडोबा रखुमाई. एक माझ्याकडे पहा. पहा एक. हा एक हात वर करा. एक टाळी ताकद लावा. एक. शाबास. एक जरा जाऊ जोरात. एक. हा एक. एक. विठोबा रखुमाई.
पाठीमागं उपळाय वडिलाची मिरासी गादेवा माझा वडिलाची मिरासी गादेवा माझ्या वडिलाचे मिरासी गादेवा माझ्या वडिलाचे मिरासी गादेवा माझ्या वडिलाची मिरासी गादेवा माझ्या वडिलाची मिरासी गादेवा माझ्या वडिलाचे मिरासी गादेवा माझ्या वडिलाचे मिरासी गादेवा तुझी चरणा सेवा पांडुरंगा चरण सेवा पांडुरंगा तुझी चरणा सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास माग राखला दारवंता उपवास माग राखला दारवंता वाजा मार राखला दारवंता वाजा मार राखला दारवंता सोनेगाव आणि बर्माची वाडी सोनेगाव आणि बर्माची वाडी उपवास पारणे राखला दारवंता उपवास पारणे राखला दारवंता उपवास पारणे राखला दारवंता उपवास पारणे राखला दारवंता उपवास
उपवास पारण राखला दारवंता उपवास पारण राखला दारवंता माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. भीक मागत नाही देवा, हक्कानं मागतो. आमच्या बापाची ठेव. एवढं हक्कानं मागण्यासारखं तुमच्या बापाने काय केलं होतं? उपवास पारणी राखिला दारवंटा. हे 3 शब्द पहा. एक उपवास आहे, एक पारणी आहे, एक दारवंटा. उपवास शब्द आला की तू एकादशीला वेल्डिंग करायचा. एकादशी हा उपवास. व्रत एकादशी झालं, पाठ आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. करीन बात जमला. एकादशा केल्या. पुन्हा पारणी शब्द आला. पारण कशाला म्हणतात? जे पर्व असते, पर्व, त्याच्या दुसऱ्या दिवशीचं जेवण त्याला म्हणतात पारणं. बरे का? बारस सोडणं वेगळी, पारणं वेगळं. एकादशीच्या दुसऱ्या दिवसाच्या जेवणाला म्हणतात बारस. सुटली का? बारस सुटली. पण पर्व 5 आहे. पर्व विशेष भागवत धर्मी. नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. एक राम जन्म, एक कृष्ण जन्म, एक वामन जयंती, एक नरसिंह जयंती आहे ना उद्या. साधला हा पर्व काळ. उद्या उद्या उपवास करायचा आहे. नाही तर घेशील उपीठ खाऊन देशमुखाकडे. राम जन्म, कृष्ण जन्म, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि महाशिवरात्र हे 5 पर्व आहे. हा उपवास दिवसभर करायचा आहे. नाही तर बरेच माणसं सुपीक डोकं चालवतात. राम जन्माचा उपवास करतात. दुपारी 12ला जन्म झाला की तुटून पडतात जेवणावर. अरे असे जर रामजन्म करायचे तर 12 महिने चालला मग रामजन्म. रोज दुपारी जेवा की झाला रामजन्म. नाही, दिवसभर. दुसऱ्या दिवशी जेवायचं. त्याला म्हणायचं रामजन्माचं पारणं, कृष्ण जन्माचं पारणं, नरसिंह जन्माचं पारणं, वामन जयंतीचं पारणं आणि शिवरात्रीचं पारण. हे 5 पारणे आहे. इथे शब्द आहे उपवास पारणे. उपवास म्हणजे आमच्या बापानं एकादशा केल्या आणि पारण शब्दाचा अर्थ 5 पर्वही केले. 29 उपवास वैष्णवानी करायचेच. त्यालाच म्हणतात वैष्णव. 29 व्रताचं अवलंबन करतो तो वैष्णव. 29 29 24 एकादशा, 5 पर्व, 29 उपवास पारणी. राखेला दारवंटा. दारवंटा राखला म्हणजे आमचं म्हातारं तुमच्या दारात कुत्रे राखायला बसलं होतं असा संकोचित अर्थ घ्यायचा नाही. दारवंटा शब्दाचा अर्थ सेवा होतो. येथे सेवा हा दारवंटा. आणि सेवा शब्दाचा जन्म भज धातूपासून झाला. भज भजती, भज सेवायाम. मग त्याचंच भजन झालं, त्याचीच भक्ती झाली. तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती